नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिकेच्या 9 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी शुक्रवारी महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून शिवसेनेने 7 प्रभाग समित्यांवर दावा करत उमेदवार उभे केले आहेत. भाजपने 1 प्रभागासाठी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 1 प्रभागासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शिवसेनेच्या वतीने नौपाडा कोपरी प्रभाग समितीसाठी मिनल संके, वागळे स्टेट प्रभाग समितीसाठी एकता भोईर, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीसाठी निर्मला कनसे, वर्तकनगर प्रभाग समितीसाठी जयश्री जेरी डेव्हिड, तसेच माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीसाठी सिद्धार्थ ओवळेकर, दिवा प्रभाग समितीसाठी नुकतेच निवडून आलेले दीपक जाधव, तर कळवा प्रभाग समितीसाठी विजया लासे यांचे अर्ज दाखल करण्यात आलाय. भाजपच्या वतीने उथळसर प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी दीपाली भगत यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय. यंदाच्या निवड प्रक्रियेत शिवसेनेने महिलांना मोठं प्रतिनिधित्व दिल्याचं चित्र दिसून आलंय. पक्षाने 7 पैकी 5 प्रभाग समिती अध्यक्षपदांसाठी महिला उमेदवारांना संधी दिली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला नेतृत्वाला बळ देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडीकडे आता सर्वांचंच लक्ष लागले असून अर्ज छाननीनंतर अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. सर्वांना नमस्कार. मला वाटतं बऱ्याच दिवसापासून सर्व समित्या कधी होणार याची उत्सुकता सर्वांमध्येच होती आणि आज सर्वप्रथम मला वाटतं माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर आज सर्व प्रभाग समिती सभापती आज त्यांचे फॉर्म भरले गेले आहेत आणि येत्या 4 तारखेला बिनविरोध मला वाटतं हे सर्व सभापती होतील. ठाणे महापालिकेच्या 9 प्रभाग समितींच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या होत्या आणि निवडणुकीच्या अर्ज भरण्याचे नामनिर्देशित फॉर्म भरण्याची प्रक्रिया आज पूर्ण झालेली आहे. शिवसेना भाजप महायुतीच्या वतीने आम्ही आज आमचे उमेदवारी अर्ज दाखल केले आणि मला खात्री आहे 4 तारखेला आमचे जे सर्व उमेदवार आहेत त्यामध्ये 7 शिवसेनेचे, 1 भारतीय जनता पार्टी आणि 1 राष्ट्रवादी असे 9 उमेदवार हे बिनविरोध प्रमाणे त्या ठिकाणी निवडून येतील आणि अत्यंत वातावरण चांगलं आहे. सर्व नगरसेवकांमध्ये उत्साह आहे. अनेक वर्षानंतर या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज सर्व नगरसेवकांनी आपापले उमेदवारी अर्ज, तो पक्षाचा आदेश आहे त्याप्रमाणे फॉर्म भरलेले आहेत आणि अत्यंत चांगलं वातावरण ठाणे महापालिका परिसरामध्ये आहे. साहेब, स्थायी समिती असेल, स्वीकृत नगरसेवक आहे, या संदर्भात अद्याप कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नाहीये. कसं बघता याकडे, कारण ठाणेकरांचं लक्ष लागलेलं आहे? नाही, खरं आहे ते. स्थायी समिती गठन होणं फार गरजेचं आहे आणि त्याची ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. पुढील महिन्यामध्ये स्थायी समिती असेल, परिवहनची समिती असेल, त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवक आहेत, इतर ज्या समित्यांच्या ज्या काही विशेष समित्या आहेत त्याची निवडणूक प्रक्रिया टप्प्याटप्प्यात आम्ही घेत आहोत आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जे आदेश दिले त्याप्रमाणे या पुढील महिन्यामध्ये इतर सर्व समितींच्या निवडणुकाही पार पडल्या जातील. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. एसटीने नियमित प्रवास करता मग ही महत्वाची माहिती तुमच्यासाठीच. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. पात्र प्रवाशांसाठी हे कार्ड आवश्यक असल्याने अनेक नागरिकांना ते काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. पण आता काळजी करण्याची गरज नाही. ठाण्यातील खोपट एसटी डेपो पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर NCMC स्मार्ट कार्ड सेवा केंद्र सुरू करण्यात आलंय. येथे तुमच्या स्मार्ट कार्डची नोंदणी आणि प्रक्रिया जलद व सोप्या पद्धतीने केली जाते. या कार्डद्वारे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना शासनाच्या नियमानुसार तिकीट सवलतीचा लाभ मिळतो. ठाण्यातील खोपट येथील गाळा क्रमांक 6 बेसमेंट गोल्डन हेवन सोसायटी ठाणे जनता सहकारी बँकेजवळ हे केंद्र सुरू करण्यात आलंय.
कार्ड काढण्यासाठी फक्त 2च गोष्टी आवश्यक आहे, तुमचे आधार कार्ड आणि सक्रिय मोबाईल क्रमांक. आजच भेट द्या, तुमचे एनसीएमसी स्मार्ट कार्ड बनवा आणि एसटी प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सवलतीचा करा. एनसीएमसी स्मार्ट कार्ड, स्मार्ट प्रवासाची नवी ओळख. नमस्कार, मी प्रवीण राक्षे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना तिकिटामध्ये सवलतीसाठी NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केलेली आहे. या कार्डमार्फत महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग यांना या कार्डाद्वारे सवलतीचा लाभ मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी NCMC सुविधा योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती. आमचे केंद्र गाळा नंबर 6, बेसमेंट, गोल्डन हेवन सोसायटी, ठाणे जनता सहकारी बँक जवळ, खोपट, ठाणे येथे आहे. तरी नागरिकांनी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत आमच्या केंद्राला भेट द्यावी व लाभ घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागात शासकीय नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत एका तरुणांकडून तब्बल 70 लाख रुपये उकळणाऱ्या टोळीतील तिघांना भिवंडी गुन्हे शाखा घटक 2ने अटक केले. आरोपींकडून मंत्रालयातील विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट लेटरहेड, शिक्के व कागदपत्रे जप्त करण्यात आली असून या रॅकेटचा अधिक तपास सुरू आहे. काल्हेर येथील दर्शन संतोष पाटील वय वर्ष 28 यांना मुख्य आरोपी श्याम विठोबा खलकर याने महसूल व वन विभागात लिपिक टंकलेखक पदावर नोकरी लावून देण्याचं आश्वासन दिले. विश्वास संपादन करण्यासाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या, शिक्के आणि राजमुद्रा असलेली कागदपत्रे दाखवण्यात आली. त्यानंतर ऑनलाईन बँक व्यवहार आणि रोख स्वरूपात एकूण 70 लाख रुपये स्वीकारून फिर्यादीला बनावट नियुक्तीपत्र व ओळखपत्र देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात नोकरी न देता त्याची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीकडे वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान श्याम विठोबा खलकर वय वर्ष 55, जुगल कुमार लोधिया वय वर्ष 39 आणि रवींद्र शंखुआ वय वर्ष 52 यांना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. आरोपींविरुद्ध मुंबई, ठाणे, पालघर आणि हिंगोलीसह विविध पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या नावांचा गैरवापर केल्याचे अनेक गुन्हे दाखल असल्याचं तपासात उघड झालंय. या टोळीने आणखीन किती नागरिकांची फसवणूक केली, तसेच बनावट शासकीय कागदपत्रे आणि शिक्के कुठून मिळवले याचा तपास सुरू आहे. नागरिकांनी शासकीय नोकरीच्या आमिषाला बळी न पडता अशा संशयास्पद व्यक्तींबाबत तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. त्याला लिपिक आणि टंकलिपी किंवा लिपिक या पदावर वन विभागात, महसूल विभागात नोकरी लावतो असं त्याला बनावट नियुक्तीपत्र देखील त्यांनी दिलं होतं. यांची मोडच अशी आहे की हे सुशिक्षित बेरोजगार यांना हेरून त्यांच्याकडून पैसे घ्यायचे, त्यांना आमिष दाखवायचे की तुम्हाला आम्ही नोकरी लावतो आणि त्या अनुषंगाने त्यांचे जे काही प्रश्नपत्रिका असतील किंवा उत्तरपत्रिका त्याला पोस्टाने घरी पाठवायचे ते आरोपी व्हिक्टीमला किंवा त्या पीडिताला. त्याच्यानंतर त्याला काही दिवसानंतर त्याला नियुक्तीपत्र देखील देण्यात यायचं. हे मोठं रॅकेट आहे. अजूनही याच्यामध्ये आरोपी असण्याची शक्यता आहे. काही आरोपी तपासाने निष्पन्न देखील झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये किंवा दिल्लीमध्ये देखील रेल्वेमध्ये नोकरी लावतो असं देखील त्या तपासामध्ये काही गोष्टी निष्पन्न झाल्या. त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करतो. सर, नोकरी सगळ्यांना हवी असते, पण अशा सुशिक्षित बेकारांना तुम्ही काय आवाहन कराल? या निमित्तानं मी आवाहन करतो की अशा प्रकारची जी विक्टीम आहेत किंवा पीडित आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांची जर फसवणूक झाली असेल तर त्यांनी गुन्हे शाखेकडे संपर्क करावा. त्या अनुषंगाने आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू. सर, यामध्ये काही मंत्रालयीन धागेदोरे सुद्धा हाती लागू शकतात का? मंत्रालय काही कर्मचारी सुद्धा येऊ शकतात का? मोठ्या प्रमाणात पेपर फुटी प्रकरण ठाण्याच्या हद्दीमध्ये जे आरोपी पकडण्यात आले होते, तर मंत्रालयातले देखील काही यामध्ये धागेदोरे असू शकतात का? शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने आम्ही तपास करतो. सर, ज्या आय कार्ड वगैरे बनवण्यात आले आहेत त्या मागे कोणी सूत्रधार आहेत का? काही प्रिंटर्स काही जप्त वगैरे करण्यात आले आहेत का? बरोबर आहे. ज्या ठिकाणी त्यांनी बनावट नियुक्तीपत्र असतील, आय कार्ड असतील किंवा जे रबर स्टॅम्प ज्या ठिकाणी बनवलेले आहेत त्या बनवणाऱ्यांचा किंवा जे उत्पादन करणाऱ्यांचा काही या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे.
सर, फिर्यादीने एवढी रक्कम ऑनलाईन दिली आहे का ऑफलाईन दिली? फिर्यादीने रक्कम ही काही प्रमाणामध्ये ऑनलाईन दिलेली आहे आणि काही रोख स्वरूपात देखील दिली. तर फिर्यादीला ही गोष्ट कशी लक्षात आली की आपली फसवणूक होते आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल? बनावट नियुक्ती पत्र दिल्यानंतर फिर्यादी ज्यावेळी मंत्रालयात त्या संबंधित विभागामध्ये त्यांना अप्रोच केलं किंवा तिथे संपर्क केला असता त्याला त्यावेळी लक्षात आलं की अशा कोणत्याही प्रकारची नियुक्ती झालेली नाही किंवा जे त्याला नियुक्तीपत्र दिलेलं आहे ते बनावट दिलं गेलं की त्याला लक्षात आल्यानंतर त्याने आमच्याकडे तक्रार. आरोपीचा बॅकग्राऊंड काय, शिक्षण किती वगैरे त्याचा? आरोपींचं बॅकग्राऊंड असं आहे की यांच्यावर पूर्वी याच प्रकारचे नोकरी लावते अनुषंगाने काही गुन्हे दाखल होते. जसे श्याम खतकरवर 9 गुन्हे दाखल आहेत, इतर दोन्ही आरोपींवर 2-2 गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ठाणे विभागाच्या वतीने तब्बल 35 ते 40 वर्षे प्रामाणिकपणे, कर्तव्यनिष्ठेने आणि निस्वार्थ भावनेने सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेला सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय. आयुष्यभर लाखो प्रवाशांच्या सेवेसाठी योगदान देणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि प्रतिकात्मक एसटी बस भेट देऊन सन्मान करण्यात आलाय. यावेळी राजीव सकपाळ, अनिल शिंगळे, प्रकाश भामरे, जगदीश कबाडी आणि रमेश उत्तेकर या 5 कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आलाय. या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन सेनेचे अध्यक्ष हरिमाळी, उपाध्यक्ष नैनेश शिरकर, अनिल श्रावणे, अरुण वाघुले, अजय सकपाळ यांच्यासह अनेक मान्यवर, सहकारी कर्मचारी, मित्रपरिवार आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष हरिमाळी यांनी आपल्या मनोगतात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभावाचा विशेष उल्लेख केलाय. या कर्मचाऱ्यांनी केवळ प्रवाशांची सेवा केली नाही तर आपल्या अनुभवाच्या बळावर अनेक सहकाऱ्यांना मार्गदर्शन करत एसटीच्या कार्यसंस्कृतीला बळकटी दिली. त्यांच्या कार्याचा आदर्श भावी पिढीतील कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असं त्यांनी सांगितलंय. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की आज गौरव करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी 3 ते 4 दशकांहून अधिक काळ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जबाबदारीने सेवा बजावले. अत्यल्प वेतनातून नोकरीची सुरुवात करून कुटुंबांचा सांभाळ करत अनेक संकटांना सामोरं जावे लागले, मात्र कोणत्याही परिस्थितीत आपल्या कर्तव्याशी तडजोड केली नाहीये. एसटी महामंडळाशी अखेरपर्यंत निष्ठा राखत त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिलंय. कार्यक्रमाच्या शेवटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्या अनुभवाचा आणि समर्पित सेवाभावाचा वारसा नव्या पिढीतील कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. तसेच सर्व सत्कार मूर्तींना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या ठिकाणी हे निवृत्त होणारे सर्व कर्मचारी आहेत, अधिकारी वर्ग आहे. आज 30-35 वर्ष ह्या सर्व मंडळींनी एसटी महामंडळाची सेवा केलेली आहे. त्याचबरोबर ह्यांनी जनतेची सेवा केलेली आहे. गेल्या 5-7 वर्षामध्ये ह्यांचे पगार वाढलेले आहेत, पण ह्याच्या अगोदर एवढे पगार एसटीचे पगार कमी होते. परंतु ह्या लोकांनी प्रामाणिकपणे एसटीची सेवा केली म्हणजे जनतेची सेवा केलेली आहे आणि आज ही मंडळी सर्व ह्या सेवेतून मुक्त होत आहे. आणि म्हणून हा छोटा खाणी कार्यक्रम आज कामगारांच्या वतीने, एसटी महामंडळाच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आणि आम्ही ह्या सर्वांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी एकत्र आलेलो आहे. धन्यवाद. हे सर्व महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार सेनेचे कर्मचारी हे गेली 35-40 वर्ष हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात एसटीची सेवा पुरवत आहेत. अत्यंत वाईट काळामध्ये या लोकांनी परिश्रम करून यांच्या सपत्नी काम केलेलं आहे की ज्यांनी 800-1000 रुपयाचा पगार बघितला, त्यांना चांगला पगार मिळतोय. पण ते जे दुःख आधीही त्यांना आहे की आज एवढी सेवा केल्यानंतर जे त्यांना निवृत्त व्हावं लागते, पण त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित आहोत. मित्रांनो, आज सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे. आमचे एसटी महामंडळ आमचे 5 शिलेदार आज सेवानिवृत्त होत आहेत. प्रदीर्घ सेवा त्यांनी एसटी महामंडळाची केली आहे. त्यांनी प्रवाशांचं अहोरात्र सेवा केलेली आहे, महामंडळाची सेवा केली आहे. असं करून त्यांनी आपलं महामंडळ वाढवलेलं आहे, कुटुंब वाढवलं आहे, जनतेची सेवा केलेली आहे. अहोरात्र ऊन पाऊस काही न पाहता त्यांनी जनतेची सेवा केली. असे आमचे 5 शिलेदार सेवानिवृत्त होते. यांची पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीत जावं हीच सदिच्छा. धन्यवाद. या होत्या आजच्या ठळक
घडामोडी, अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.